नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलचं नाव आहे वेंकीज व्लॉग्स. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की अरे कुर्ता वगैरे घालून तयार का झाला आहे. तसं अजून तयार झालेलं नाही. मी थोडंसं टचअप वगैरे करायचं आहे. पण मी आज तयार ह्यासाठी झालोय की आज आहे मराठी न्यू इयर, मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून सगळ्यांच्या घरी गुढी उभारायची असते. त्यामुळे मी आज तयार झालेले आहे. आणि मी किती वाजता उठलोय? मी 5:45 म्हणजे 5:40 उठलोय. आणि ही बघा, ही उठली आहे 4:30 वाजता. 4:30 वाजल्यापासून तयारी करत आहे. आणि मी ऑलमोस्ट तयार झालोय. सगळा तयार झालेला आहे मी. ही माझी आहे बायको. तुझं इंट्रोडक्शन दे. हाय, मी ऋतुजा व्यंकटेश गायकवाड. तर झालेलं आहे. तिचं होऊ द्यावं, कारण की आपलं 2 मिनिटात होत असते आपण तयार. फक्त थोडंसं चेहरा आणि केस बनवायचे आहेत थोडेसे, बस. कसं आहे मित्रांनो, आपल्याला ना जास्त ऑप्शनच नाहीत कपडे घालायचे ना. ह्यांच्याकडे बघा ऑप्शन खूप असतात. हे तर एवढंच आहे. अजून इकडलं पण भरलेलं आहे. माझे कपडे नाही त्याच्यामध्ये, तिचीच आहेत पूर्ण. खाली अरे चप्पलचे 10-15 जोड. त्याच्यातलं कोणतं घालायचं काय नाही. अरे खूप वेळ लागत असते. 4:30 वाजल्यापासून करते. आता किती 6:15 वाजले, अजून काही झालं नाही. हळूहळू चालू आहे तिचं. गुढीपाडव्या त्याची तयारी झाली ना सगळी? झाली रात्रीच. हां, तेच. सकाळी टाईमच भेटत नाही ना. सकाळी मेकअपच करायचं असते. त्यामुळे रात्री तयारी झाली सगळी. तर मित्रांनो, जोपर्यंत तिनं तयार होत आहे तोपर्यंत आपण गुढीसाठी एक काठी काढून घेऊया वर. गेल्या वेळेस इथं बसवली होती आम्ही. माझा विचार आहे इथं बसवावं आता, ह्या जागी. ते पोते वगैरे काढून त्या जागी बसवून टाकावं. तर मित्रांनो, आपल्याकडे ही आहे काठी. पण मला वाटते खूप लांब होईल ही. बघा, खूप लांब होईल. उंच आहे खूप. ही बघा, एवढी आहे. तर एवढी जमणार नाही वाटते मला. थोडी छोटी पाहिजे. छोटी भेटत नाही. कारण ही गुढी घेतलेली आहे काठी. याला आधी धुवून आधी त्याला डेकोरेशन करायचे. ही आहे गुढी. आता आपण त्याला हार लावून सजून घेणार. तरी आपण ही साडी गुढीला नेसवणार आहोत. हे आपल्या पूजेचं ताट. गुढी थांबवली. आता गुढीची पूजा चालू आहे. आपली गुढी बसवून झालेली आहे. ही बघा, गुढी बसवली, पूजा वगैरे केली. फक्त आता करायचं आहे आरती. कसं काय थांबलोय आपण? आरती का करत नाही आताच? कारण की खालचे आले नाहीत वर. अजून घरचे आले नाहीत. पूजा वगैरे केली, त्यांनी येऊन पूजा करतील, त्याच्यानंतर आरती. तसं घरचे सगळेजण नाहीत, कारण की नांदेडला गेलेले आहेत. गुढीपाडव्यानिमित्त मिरवणूक निघणार आहे, तिकडे गेलेत. फक्त मग आम्ही 2घच जण आहेत. आणि घरचे माझा भाऊ आणि बहीण. आता आम्ही फोटोशूट करणार आहोत. हिनं पोचच द्यायली. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पुऱ्या. भाजी कशाची? पनीरची. कशाची? आलू. पनीर बनली होतीस की? पनीर आणून द्यायला तुम्ही आता उठल्या. कोण आणलं? पण वास भारी यायला. पुरी, भाजी, अजून काही स्पेशल? भात, पापड, भजी. मस्त. चला, होऊ द्या. मला कॉपी मिळेल का म्हणतोय मी. मी आता देवापुरतं करून घेऊ का? करून घे. आता पुढे जेवण आपण देवापुरतं थोडं करून घेते. तर मित्रांनो, दिवस मावेळेला आहे. आता गुढी काढायचं. त्याच्या आधी निवद दाखवलेला होता.
नैवेद्य दाखवलेलं होतं, आता काढायचं डायरेक्ट. मित्रांनो, गुढी काढलेली आहे, गुढीपाडवा संपलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.